गावाकडची ओढ या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज लिंबू मिरचीचं लोणचं बनवणार आहोत. तर त्यासाठी हे बघा मी शेतातून एवढ्या टोपलीभर मिरच्या आणलेल्या आहेत. तर त्यामध्ये पिकलेल्या पण काही तोडलेल्या आहेत मी त्या मिरच्या. तर पिकलेल्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत, तर फक्त हिरव्या बघून घ्यायच्या आहेत मिरच्या. तर मी हे बघा अशा निवडून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून निथळायला ठेवायच्या, म्हणजे त्या कोरड्या होतील. आणि लिंब पण मी मागवलेले आहेत बाजारातून. 1 किलो लिंबू मी मागवलेले. हे बघा असे रसरशीत छान लिंब मिळालेत, अशी मोठी मोठी लिंब मिळालीत. तर जुलै ऑगस्टमध्येच लिंब चांगले मिळतात, उन्हाळ्यामध्ये खूप महाग असतात आणि असे एवढे मोठे पण शक्यतो मिळत नाहीत. हे बघा किती मोठे मोठे लिंब आहेत. तर हे लिंब पण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि निथळायला ठेवायचे. तर आपल्या मिरच्या पूर्णपणे कोरड्या झालेल्या आहेत. तर असं मिरच्यांना आपण मध्ये मध्ये कट मारणार आहोत आणि मिरच्याचे तुकडे जरी केले तरी चालतात. तुकडे केल्याचा एवढाच फायदा होतो की जर कुणाला फारसी मिरची आवडत नसेल खायला, तर एखाद दुसरा तुकडा जरी ताटाला लावला तरी मग काम भागतं आणि मिरची पण वायाला जात नाही. ते बघा इथं आपली मिरची कट करून झालेली आहे आणि लिंब पण असे निथळलेत, पण थोडंफार जर पाणी शिल्लक असेल तर त्यासाठी मी असं कपड्याने पुसून घेते स्वच्छ. तर याला एकच टीप लक्षात ठेवायची आहे की पाणी अजिबात याला राहू द्यायचं नाही आहे, नाही तर लोणचं खराब होतं. तर असं मस्त कट करून घेऊया आपण लिंब. तुम्हाला जशा मोठ्या छोट्या फोडी हव्या तशा पद्धतीने तुम्ही लिंबू कट करून घेऊ शकता. ते बघा इथं मी मीडियम आकाराच्या फोडी तयार केलेल्या आहेत, कट केल्यात. तर त्याच्यातलं बी मात्र आपल्याला काढायचं आहे. बी जर नाही काढलं तर लोणच्याला कडवटपणा येतो. त्यासाठी आपण इथं काळजीपूर्वक बी काढून टाकायचं आहे. बघा असे एकही बी राहता कामा नये. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण लोणचं बनवणार आहोत, अगदी गावाकडच्या पद्धतीने. ज्याला तुम्हाला गॅस पेटवायची गरज नाही किंवा तुम्हाला तेलसुद्धा टाकायची गरज नाही. अगदी थोड्याशा साहित्यामध्ये होणारं लोणचं आहे हे. असं पटापट आपण कट करून घेऊया लिंब. इकडं आपले लिंब कट करून झालेले आहेत. हे बघा असे बिया सगळ्या काढलेल्या आहेत मी. तर आपण आता लोणचं तयार करूया. तर इथं मी डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी थोड्याशाच फोडी घालणार आहे. आपण प्रथम ह्याचं लोणचं, उपवासाचं लोणचं तयार करणार आहोत. म्हणजे मग आपल्या ज्या ही पळी वगैरे आहे ते इकडे तिकडे लागायला नको. तर याच्यामध्ये मिरच्या टाकते थोड्याशा आणि लिंबाच्या फोडी पण खाली घेतलेल्या आहेत मी. कारण उपवास आमच्या दोघांनाच असतो, खूप काही उपवास धरणारे नाही आहेत घरात. त्यामुळं मग उपवासाचं लोणचं कमीच घेतलेलं आहे मी. याच्यामध्ये साखर घालते. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त टाकू शकता. आणि यामध्ये मी चटणी घातलेली नाही आहे, त्यामुळं कलरसाठी आपल्याला फूड कलर वापरावा लागणार आहे. तर मीठ पण टाकलेलं आहे. मीठ आपल्याला बरोबर मापामध्येच टाकायचं. मीठ जर कमी पडलं तर लोणचं खराब होतं, हे लक्षात ठेवा. तिथं फूड कलर घालते मी. आणि आता हे सगळे या लिंबाच्या फोडींना चोळून घ्यायचे. झटपट लोणचं तयार होतं आपलं आणि खाण्यासाठी 2-3 दिवसांनी वापरायला घ्यायचं, खायला घ्यायचं आपण. कारण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ आणि साखर मुरली पाहिजे, तरच ते टेस्टी लागतं. तर हे बघा, हे आपलं लोणचं तयारच झालेलं आहे. असंच तयार करायचं आणि बरणीमध्ये भरायचं आहे. हे बघा आता थोडा वेळा त्याला तो कलर पण सुटतो. जसं जसं मिठाचं आणि साखरेचं पाणी सुटेल तसं तसं कलर पण त्याला डार्क यायला लागतो. तर हे लोणचं तयार झालेलं आहे. तर आपण हे बाजूला ठेवू आणि साधं लोणचं तयार करायला घेऊया. हे बघा मस्त लाल दिसायला लागले. तर अजून डार्क कलर होणार आहे त्याचा. ते बघा साध्या लोणच्यासाठी मी घेतलेलं आहे मोहरीची डाळ आणि ती मी थोडीशी मोहरीची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी बारीक करून घेणार आहे. म्हणजे आपल्या लोणच्याला थोडंसं घट्टपणा येईल, म्हणजे त्याला मसाला तयार होईल. याला तुम्ही मेथी, बडीशेप भाजून घालू शकता.
पण मी इथं माझ्याकडे फक्त ही डाळ अवेलेबल होती मोहरीची, तेवढीच मी टाकली आहे. तर आता ही टोपलीमध्ये घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या पण मिक्स करायच्या. आता हे मिरच्याचं आणि लिंबाचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का. इथं वाटलेली ही डाळ टाकली आहे मी याच्यामध्ये, हे बघा. आणि थोडीशी अख्खी पण डाळ टाकायची, म्हणजे ती दिसायलाही छान वाटते लोणच्यामध्ये. हे बघा, अशी थोडी अख्खी पण डाळ टाकते मी. हे बघा, हळद घेतलेली आहे. तुम्ही म्हणाला हळद जरा जास्त वाटते, पण ही हळद पुण्यातली असल्यामुळं एवढा काही कलर उठत नाही त्याचा, त्यामुळं. आणि हे लोणचं बनवत असताना हळद आणि मीठ याचं प्रमाण व्यवस्थितच झालं पाहिजे, म्हणजे लिंबू वर्षभर टिकतं. तसं मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता, परंतु मी टाकत नाही साखर. आम्ही लिंबाचं लोणचं म्हटल्यानंतर अगदी असंच मस्त आंबट तिखट अशाच पद्धतीचं हे लोणचं आहे. फक्त जे उपवासाचं लोणचं आहे त्याला दुसरं काही साहित्य नसतं, त्यामुळं मग साखर घातली जाते. तर हे बघा, हे पण लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आणि बाकीच्या काही तुम्हाला जिन्नस घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, परंतु एवढ्या कमी जिन्नसमध्ये सुद्धा आपलं लोणचं तयार होतं. तर इकडे हे बघा, उपवासाच्या लोणच्याला किती छान कलर आलेला आहे बघा. जसं जसं त्याला पाणी सुटेल तसं तसं त्याचा कलर याच्यामध्ये उतरेल आणि लोणचं खूप सुंदर दिसेल. आणि चवही दिसण्याबरोबर खूप छान लागते बरं ह्याची. एवढं असं मस्त स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवायचं. बघा किती छान दिसते. हे मस्त चपातीबरोबर वगैरे आपण खाऊ शकतो. आणि हे बघा, हे झालं साधं लोणचं तयार. हे आपण खिचडीबरोबर जेवणाबरोबर खाऊ शकतो. खूप मस्त चटपटीत छान लोणचं लागतं हे. आणि याच्यातल्या मिरच्या काढून आपण जर तव्यावर थोड्याशा परतल्या तर त्या अजून एकदम टेस्टी लागतात. तर हे बघा, हे आपले दोन्हीही लोणचं मस्त असे तयार झालेले आहेत. तोंडाला पाणी येईल असे छान चटपटीत दिसत आहेत. हे बघा, मस्त पॅक बंद करून 2-4 दिवसासाठी ठेवून द्यायचे आणि मग नंतर खायला घ्यायचे. मस्त त्याच्यामध्ये मीठ वगैरे म्हणजे त्याच्यातलं साहित्य मुरतं आणि खायला खूप खमंग टेस्टी लागतं. त्याला अजिबात तेलाची गरज नाही आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.